हॅलो, वी आर मीटिंग अगेन आफ्टर सो मेनी मंथ्स. यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून आपण भेटतच होतो आणि यूट्यूब शॉर्ट्सला आपण देत असलेल्या प्रतिसादासाठी थँक्यू सो मच. आता आला आहे जून महिना. आपण सगळेच गावाला जाऊन आले असणार, मस्त एन्जॉय केले असणार, गावच्या निसर्गाचा आनंद घेतला असणार, मस्त निसर्गाचे फोटो कॅप्चर केले असणार. कारण हेच फोटो आपल्याला शहरात राहून निसर्गाची आठवण करून देतात. पण त्याच निसर्गाला टिकवले नाही तर नंतर गावी जाऊनही निसर्गाचा आनंद घेता येणार नाही, निसर्ग पाहता येणार नाही. तर आजच्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्ताने आपण निसर्गाला वाचवण्यात खारीचा वाटा कसा उचलू शकतो हे बघणार आहोत इकोप्रिंटच्या माध्यमातून. इकोप्रिंट म्हणजे निसर्गातील झाडे, पाने, फुले आणि इतर नैसर्गिक घटकांचा वापर करून कापडावर प्रिंट तयार करण्याची पद्धत. तर चला, अशा प्रकारे मी गावाला जाऊन मस्त फुलं जमा केलेली आहेत आणि याच फुलांपासून टी-शर्टवर इकोप्रिंट करणार आहे. यामुळे निसर्गाला हानी पोचवणाऱ्या घातक रंगांचा वापर न करता फुले आणि पानांनी कापडावर डिझाईन तयार करून निसर्गाचे संवर्धन करण्यात खारीचा वाटा उचलणार आहोत. यासाठी आपल्याला गडद रंग असणारी फुलं जमा करायची आहेत. गडद रंगाची फुलं यासाठी सांगते कारण गडद रंगाची फुलं म्हणजे डार्क रंगाची फुलांचा कलर टी-शर्टवर खूप छान प्रकारे उमटतो आणि कलरही खूप छान दिसून येतं. अशा प्रकारे माझी फुलं जमा करून झालेली आहेत. त्यानंतर एक साध्या पाण्यात तुरटी फिरवून घ्यायची आहे. 1-2 मिनटं तुरटी फिरवून घ्यायची. तुरटी फिरवलेल्या पाण्यात लाईट रंगाचे टी-शर्ट 1 तास बुडवून ठेवायचे आहे. त्यानंतर टी-शर्ट वाळल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे फुलं अरेंज करून घ्यायची आहेत. फुलं आपल्या आवडीप्रमाणे मांडून झाल्यानंतर एक प्लॅस्टिकची शीट टी-शर्टच्या आत आणि एक प्लॅस्टिकची शीट टी-शर्टच्या वर टाकून घ्यायची आहे. यामुळे काय होते, फुलांचे जे कलर आहेत आपण प्रेस केल्यानंतर टी-शर्टच्या मागच्या बाजूला उमटत नाही. प्लॅस्टिक शीट टाकून घेतल्यानंतर लाटण्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहेत फुलं. त्यामुळे काय होतं, फुलांचा रंग आहे तो टी-शर्टवर छान उतरतो. लागल्यास त्याला आपण थोडंसं चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊया. त्यानंतर व्यवस्थित घडी घालून त्याच लाटण्याला आपण हे टी-शर्ट गुंडाळून घेणार आहोत. टी-शर्ट गुंडाळून घेतल्यानंतर धाग्याने आपण त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. आधी तापून घेतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे टी-शर्ट ठेवून घ्यायचं आहे, वाफवायचं आहे. अर्धा तास तरी आपल्याला हे वाफवावं लागणार आहे. वाफून झाल्यानंतर धागे कापून घ्यायचे आहेत. धागे कापून घेतल्यानंतर ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत, पानं आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि थोड्या वेळ वाळत ठेवायचे. आपलं इको प्रिंट असलेलं टी-शर्ट तयार.